18 फरवरी 2025 को धुलिया के विद्यावर्धिनी कॉलेज ग्राउंड पर रोजगार महामेलावे का आयोजन किया गया है। कृपया सभी विद्यार्थियों से निवेदन है कि इस रोजगार मेळावे का लाभ उठाएं। त्यासाठी आता बिझनेस आहे तुझा आपला कौशल्य विकास कार्यक्रम आहे। कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये आपण इलेक्ट्रिशियनचं ट्रेनिंग देतो, गौंड्याचं ट्रेनिंग देतो। आमची सूचना हीच की हा जो आपला स्टायपेंड असेल किंवा आपली योजनेच्या अंतर्गत जो देण्यात येणारा निधी आहे तो वाढवण्याची गरज आहे। तर आता पहिले जी आमची योजना होती ना एम्प्लॉयमेंट प्रमोशन प्रोग्राम ती तर 500 रुपये होते 12वी पासला 500 ग्रॅज्युएट आता 700 रुपये। आता त्यानंतर आपण ही इतक्या पण अप्रेंटिसशिपची स्कीम आहे। आता एक प्रधानमंत्री अप्रेंटिसशिप स्कीम आहे ते 5000 रुपये देतात। विषय तो याचा नाही आहे, पैशाचा नाही आहे। जरी 6000 8000 10000 देतो त्याचा उद्देश असा आहे की एम्प्लॉयमेंट वाढली पाहिजे, मुलांना कामाचा अनुभव भेटला पाहिजे। आणि त्याचा एकदा कामाचा अनुभव आला, समजा आता माझ्या ऑफिसमध्ये मी एक कॅन्डिडेट घेतला समजा आणि तो चांगला काम करू लागला तर मी माझ्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवू शकतो ना। माझ्याकडे 2 शिपाई मी त्यांना 20,000 पगार देतो। तर प्रत्येक ऑफिसमध्ये ना प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांचं बजेट असते। तर त्यांनी नाही आता समजा एका जिल्हा परिषदेमध्ये 50-60 लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहतात तर मग हे कॅन्डिडेट घ्यायला जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना निवडणुकीसाठी बऱ्याच गोष्टीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर भरपूर लागतात। हे कॅन्डिडेट पुढे जागा आहे आणि नंतर आता गव्हर्नमेंट विचार करत ते पैसे वाढवले। तुम्ही जे घेता ना फक्त 6 महिन्यासाठी घेता, तो एक ड्रॉबॅक त्याच्यातला आहे किंवा 6 महिन्यानंतर आपण पुन्हा हे काम सुटणारच आहे। ते जर तुम्ही पिरियड जास्त वाढवला आहे 2 वर्ष वगैरे तर लोक जास्त येतील। आता काय झालं आता 6 महिन्याचं हे अप्रेंटिसशिप स्कीम आता 6 महिन्यात मुलं आंदोलन करू लागले आम्हाला परमनंट करा। जसं सरकार लाडक्या बहिणींना पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते तसं हे 6 महिन्यात झाल्यानंतर चांगलं लोडिंग नाही गेलं आणि शुल्कही चांगलं मिळेल। सरांना विनंती आम्हाला मार्गदर्शन करा। धन्यवाद सुरेश सर। प्रथमतः आपण एक चांगले पत्रकार आहात, चांगलं बोलता येतं। समोर बसलेली जी बिरादरी आहे त्या बिरादरीचेच आपण आहात म्हणून आपण जे शब्द वापरले त्यासाठी धन्यवाद। सर्वप्रथम मी प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर माया वैद्य कला प्राध्यापक PD दलाल वाणिज्य आणि डॉक्टर TS शाह विज्ञान महाविद्यालयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि सर्वप्रथम माननीय राजूजी वाकुडे साहेब जे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक आहेत, त्यांनी 18 फेब्रुवारी मंगळवारी या महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचं भव्य आयोजन केलेलं आहे। त्यासाठी मी त्यांचे सुरुवातीला आभार व्यक्त करतो। आणि अतिशय शॉर्ट नोटीसला काल आमच्या विस्कुते सरांनी आपल्याला पत्र दिलं आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी आपला देखील मी ऋणात राहू इच्छितो। आणि खरं तर आपल्याला खूप धन्यवाद दिले पाहिजेत। आपण खूप चांगले नेमके प्रश्न विचारले की या रोजगाराच्या संदर्भात आणि समाजाची मानसिकता काय आहे ते सुद्धा रिफ्लेक्ट त्याच्यातनं होईल असे प्रश्न आपण विचारले की पोलीस भरती असेल किंवा शासकीय पद 2 पद जागा असेल तर त्यांना 2 लाख अर्ज येतात आणि आपण 2,500-3 हजार वॅकन्सीज कंपनी मधल्या इथे रिफ्लेक्ट करतो आहेत आणि तरी पण लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही। हे का? तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण तुम्ही मी आपण सगळेच याच समाजाचे घटक आहोत आणि रोजगार म्हटल्यानंतर व्हाईट कॉलर प्रोफेशन असा एक समज आपण सगळ्यांनी करून घेतलेला असतो। परंतु दिवसेंदिवस स्किल आणि कौशल्य यांचं महत्त्व खूप वाढतंय आणि हे लक्षात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची घोषणा केली गेली आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन सुद्धा सगळ्या विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कर्नाटक आणि आणखी 1-2 राज्य सोडले त्यांनी भारतभर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे। आणि हा जो संपूर्ण NEP-चा जो संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 6 व्हर्टिकल्स एकूण दिले गेलेले आहेत। आजवर आपण काय शिकवायचं हे शिक्षक ठरवत होते, विद्यापीठ ठरवत होते, परंतु या पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये NEP-च्या स्ट्रक्चरनुसार समाज, पत्रकार, विद्यार्थी हे सुद्धा स्वतः ठरवणार आहेत की आपण काय शिकायचं आणि कशाची गरज आहे। आणि मला असं वाटतं की स्किल हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आपल्याला एखादं तरी स्किल आलं पाहिजे ग्रॅज्युएशन होत असताना, पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना, तरच आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये त्यातल्या AI चा जो काळ येऊन घातलेला आहे त्याच्यामध्ये रोजगार मिळेल।
अतिशय चांगलं उदाहरण दिलं की साधा वेट असतो त्याला 500 रुपये रोजाने कोणीतरी बोलवतं. मिस्त्री असेल एक्सपर्ट त्याला 1200 रुपये रोज मिळतो. आणि एखादा IIT चा ग्रॅज्युएट असेल त्याला 5000 रुपये महिन्याने कोणी विचारत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे खरं आहे. तर याचं कारण आपण सुरुवातीला ज्या पद्धतीचे रोजगार आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि रोजगार एकदा मिळाला की त्याची सिक्युरिटी आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे फायदे याचं जे एक चित्र नोकरी करणाऱ्या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून समाज निर्माण करतो. त्यामुळे समाजाच्या अपेक्षा या सरकारी नोकरी किंवा गलिरख्ख पॅकेज असलेल्या कंपनीचं मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी हीच नोकरीची संकल्पना झाली. स्वतःचं स्टार्टअप सुरू करणं किंवा स्किल बेसवर आधारित छोटासा उद्योग सुरू करणं किंवा छोट्याशा जॉब सुरू करणं ही कन्सेप्टच आपल्याकडे अजून रुजलेली नाही.